शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा निर्याती संदर्भात महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खुशखबर आहे. शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. काय खुशखबर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता श्रीलंकेकडून या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. तर काय महत्त्वाचे अपडेट आहे काय नाही सविस्तर संपूर्ण जाणून घेता करू शकता. श्रीलंकेकडून कांदा आयात शुल्कात 20% कपात, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. श्रीलंकेतील उत्पादित होणाऱ्या कांदा संपुष्टात आल्याने भारतातून कांदा मागवण्यासाठी श्रीलंका सरकारने आयातीवरील शुल्कात 20% कपात केली आहे. भारतीय निर्यातदारांना आता केवळ 10% निर्यात शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फायदा मोठ्या काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान बांगलादेशनंतर श्रीलंका सर्वात मोठा आयातदार देश आहे. त्यामुळे कांद्याच्या मागणीत मोठी वाढ या ठिकाणी शक्य असून दर स्थिर राहण्यास मदत होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं देशात दरवर्षी साधारण 25 लाख टन कांद्याची विविध देशात निर्यात होते. यात एकट्या श्रीलंकाचा वाटा 9% इतका आहे. आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आयात निर्यातीच्या धोरणात चढ उतार होत असल्याने निर्यातीच्या आकड्यामध्ये सातत्याने बदल होत गेला आहे. 2023 मध्ये देशातून या ठिकाणी बघितलं तर शेतकरी मित्रांनो देशातून जवळपास या ठिकाणी 30% 2023 मध्ये या ठिकाणी 17 लाख टन कांद्याची निर्यात झाली होती. आता कांदे निर्यात शुल्क अवघे 20% असल्याने निर्यातदारांना खुल्या पद्धतीने व्यापार करणे शक्य होत आहे. मात्र श्रीलंकेने कांदा आयातीवर 30% शुल्क लागू केले होते. त्यानंतर देशात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यात उत्पादित झालेला कांदा आता जवळपास संपण्यावर आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कांद्याचे दर वाढल्यास जनतेत असंतोष निर्माण होईल. या गोष्टीचा विचार करून श्रीलंका सरकारने 1 तारखेपासून आयातीवर केवळ 10% शुल्क ठेवले आहे. हा महत्त्वाचा निर्णय.